जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगरच्या एक आजी ज्या आहेत तर त्यांनी थेट नगरवरनं दिल्ली गाठलं होतं जंतर-मंतर. त्यांच्याशी बातचीत करू. आजी काय वाटलं की तुम्हाला जंतर-मंतरला जावं? जावं वाटलं म्हणजे मी तिथे गेले, तर मग एका बाईने मला सांगितलं, की जंतर मंतरला तिथं हे आंदोलन चाललेलं आहे, चला तुम्हाला तिथं सोडते. मग त्या बाईनं मला तिथं सोडलं, तर मी तिथं 18 दिवस थांबले होते. 18 दिवसात तिथं आधी काय झालं नाही. तर नंतर त्या दिवशी आता ते झालं ना, त्या दिवशी लाठीचार्ज झाला आणि धूर काय ते धुराचं ते नळ्या फोडल्या. तर त्याच्यामुळं डोळ्याला त्रास माझ्या घशात. मला रात्री मनमाडमध्ये सलाईन लावलं होतं. मनमाडपर्यंत गेले होते. तर आता येऊ नका म्हणून तिथल्या लोकांनी मला सांगितलं. नाही पण काय वाटलं तुम्हाला की त्यांना समर्थन करायला जावं? पोरांनी आत्महत्या केली. काय सांगायचं तुम्हाला? किती पोरं? 32 पोरांनी केली. मला सुद्धा रडू येतं. मला वाईट वाटतं, लय वाईट वाटतं मला. त्या आई-बापांचं दुःख कोण जाणून घेईल? तर ते त्या 32 पोरांनी आत्महत्या केलेली आहे. मस्त आता मोदी त्यांना 1 कोटी रुपये द्यायला. 1 कोटी रुपये किंमत केली आहे पोरांची तुम्ही. हां? फक्त ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या ना तुम्ही. की आम्हाला पैसे नको, त्यांचा राजीनामा पाहिजे. तर ह्याच्यासाठी मी तिथे गेले होते. त्यावेळेस लाठीचार्ज झाला होता. त्यावेळेस भीती वाटली होती. भीती नाही, मला नाही भीती वाटली. अजिबात नाही भीती वाटली. ते पळायला लागले लोकं. आता मला काय पळता येणार? तर मला 3-4 पोरांनी असं घेरून धरलं होतं, की मला काही होऊ नये. तर पोरं-पोरी माझ्याबरोबर होते. 4 पोरं आणि 3 पोरी होत्या. त्या पोरांनी मला सगळ्यांनी हे करून धरलं आणि पुढे गेल्यावर ते काय ते केरळ चौक नाही का? तिथून जरा पुढे गेल्यावर मेट्रो आहे. मेट्रोच्या तिथं मला 2 पोलिसांनी असं उचललं दोघांनी आणि मेट्रोमध्ये नेऊन ठेवलं. तर मी म्हणलं, "मला काय इकडं तुम्ही अटक केली का?" तर नाही म्हणले, "तुम्हाला सुरक्षित स्थळी आणलं." पण ज्यावेळेस तिथे सगळं होत होतं, काय काय दृश्य होते त्या ठिकाणचे लाठीचार्जचे त्यावेळेस? लाठीचार्ज आता हे चाललं होतं. सगळेजण असं म्हणजे काय म्हणते ती हिंदीत त्याला नारा म्हणते. आपण काय म्हणतो? घोषणा देत होते. मग ती घोषणा देता एखाद्याचं काहीतरी चुकलं असेल, नाहीतर काय आम्ही एका बाजूला बसलेलो होतो. तरी पण दिसत होतं सगळं. तर त्यांनी लगेच ते मारायला सुरुवात केली पोलिसांनी. जे सटासट सटा त्या पोलिसांच्या अक्षरशः घामाने शर्ट भिजले होते. इतके सटासट मारीत होते ते. आता ते इतकं त्यांचं पोलिसांचं काही चूक नाही. सांगणाऱ्याने सांगितलं असेल मारा म्हणून, बाहेर काढा. सगळ्यांना तिथून बाहेर काढलं. त्याच आंदोलनात तुमचा एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. कुठलं? तुम्ही आंदोलनात आहात तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. हां, एक झाला होता. मला पण माहीत नव्हतं. मला अहो ते व्हिडिओ व्हायरल झालेला माहीत नाही आणि मला परत ते म्हणता सुद्धा येईना तिथं. काय बोलायचं, काय नाही मला कळत नव्हतं. तर ते एका माणसाने मला 2-3 माणसांनी येऊन सांगितलं, "तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय." तर ते दुसरे माणसं आले तेव्हा त्यांना म्हणलं, "का रे बाबा, माझा व्हिडिओ व्हायरलच झाला." व्हायरलेस. आता मला ते जेव्हा कळलं तेव्हा हसू यायला लागलं. तर मला खरंच वाईट वाटतं एवढं, की त्या पोरांचं एवढं त्यांनी त्याच्या आई-बापांनी एवढा खर्च केला, एवढं शिकवलं पोरांना आणि त्या पोरांवर आत्महत्येची वेळ आली. काय करायचं? माझं कोण शिकत नाही. पण मी हे सगळे जे आहेत पोरं, तर त्यांच्यासाठी मी गेलेले तिथे. मला रडायला येतं. मला प्रत्येक व्हिडिओमध्ये मला असं वाईट वाटतं त्या पोरांचं. आज त्यांचे काय आणि माझे काय पोरच आहे ना. मोदीला काही पोरच नाही त्याच्यामुळे वाईट वाटणार. आता सोनम वांगचुकनी आज उपोषण सोडलंय. सोडलं का? हां, सोडलंय आणि अ, जे सीजेपीचे विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ देखील सरकारला भेटायला गेलंय. काय वाटतं काय व्हायला पाहिजे? राजीनामा व्हायला पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा व्हायला पाहिजे. झाला का तो का नाही? नाही, अजून नाही झालं. हं. तर ते सोनम सरांनी उपोषण सोडलं. त्यांना उचलून नेलं होतं त्या दिवशी. तर ते जितके लई याला आले होते. मी स्टेजवर जायची. तुला सांगायची, "बाळा, धीर धर, धीर धर, सगळं व्यवस्थित होईल." मी आपली अशी साधी
तरी पण ते अभिजित मला हे करायचं बघा. तर असं नाही व्हायला पाहिजे, असं व्हायला नाही पाहिजे. आणि इथून पुढं पेपर नाही फुटले पाहिजे, याची दक्षता घेतली पाहिजे सरकारने. आता गोरगरिबांचे लेकरं किती वही करते, आईबापाने किती खर्च करायचा. तर ह्या होत्या आजी ज्यांनी नगरवरनं थेट दिल्ली गाठली होती. त्यांचं म्हणणं आहे की पेपर फुटला नाही पाहिजे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जो आहे जे आहेत तर त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. रोहित वाळके, मुंबई तक, अहिल्यानगर.